मी This call is now being recorded. आपली या ठिकाणी हा जो तास आपला सुरू होत आहे, या तासामध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर मी व्हाईट बोर्ड आपल्याला शेअर करतोय. याच्यावर क्षेत्रफळ याबद्दल आधी संकल्पना आपण समजावून घेऊया. क्षेत्रफळ क्षेत्रफळ क्षेत्र म्हणजे जागा. मग ही जी जागा आहे ही जागा नेमकी कोणती आहे आणि क्षेत्रफळ हे नेमकं कशाशी संबंधित आहे या बाबींचा आपण या ठिकाणी विचार करूया. क्षेत्र समजा एखादा आकार आहे आणि तो आकार एका निश्चित प्रतलावर काढलेला आहे. हा आकार द्विमित आकार आहे. द्विमित आकार असा आकार की ज्याला दोन मिती आहेत. This call is now taking notes. बघा, लांबी आणि रुंदी, याला तिसरी जाडी ही गोष्ट नाहीये. तर हा जो आकार आहे या आकाराने एका सपाट पृष्ठभागावर किंवा एका प्रतलावर या आकाराने किती जागा व्यापलेली आहे. ही जी जागा आहे ही याच्या अंतर्भागातील आतल्या भागातील जागा आहे. आणि ही आतली जागा म्हणजे या आकाराचे त्या क्षेत्रामध्ये या आकाराने जे क्षेत्र व्यापलेलं आहे त्या क्षेत्राचं मोजमाप करणे म्हणजे या आकाराचे क्षेत्रफळ. हा आकार चौकोनाचा आहे म्हणजे चौकोनाचे क्षेत्रफळ या ठिकाणी जर आपण काढायचा असेल तर या चौकोनाने हा जो रंगवलेला भाग आहे हा जमिनीवर ठेवला चौकोन की त्यानंतर जमिनीवर जितका भाग याने व्यापलेला आहे हा भाग मोजणे म्हणजे क्षेत्रफळ काढणे. आता हे मोजणे म्हणजे काय, पट्टीने मोजून एकाच बाजूला मोजून याचं उत्तर निघणार नाही. तर याच्याकरता काहीतरी गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तर क्षेत्राचं मोजमाप करणे म्हणजे त्याचा एरिया काढणे, म्हणून क्षेत्रफळाला नाव आहे एरिया. पहा, कोणत्याही जागेचं मोजमाप करताना आपल्याला एक सोप्या आकाराची गरज आहे. समजा आपण 1 सेंटीमीटर बाजू असलेले छोटे छोटे चौरसाचे आकार घेऊ, ज्याच्या सगळ्या बाजू 1 सेंटीमीटर आहेत. असे छोटे चौरस बघा, याचे सगळे कोण काटकोन आहेत. हा जो छोटा चौरस आहे हा चौरस आपल्याला माहित आहे की याचा आकार चौरसाच्या आकाराचा आहे आणि हा एक चौरस आहे. बघा, एकच दिसतोय चौरस, हा आहे एक चौरस. आणि या आकाराचं याची जी बाजू आहे ती आहे सेंटीमीटर मध्ये, ती 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा एक चौरस आहे पण तो सेंटीमीटर या एककामधला आहे. म्हणजे मी आता म्हणू शकतो की हा एक चौरस म्हणजे 1 चौरस सेंटीमीटर. 1 चौरस सेंटीमीटर, 1 स्क्वेअर सेंटीमीटर, एकच स्क्वेअरचा आकार आहे. हा एक चौरस माझ्या प्रत्येक कामात मला मदत करणार आहे. बघा, म्हणजे इथून पुढे क्षेत्रफळ मोजण्याच्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला हा छोटा चौरसाचा आकार लागणार आहे, 1 सेंटीमीटर मापाचा. ठीक आहे, चला बघा बरं. आता मी एक आकार आपल्या समोर काढतो आणि हा आकार नेमका कोणता आहे हे तुम्ही मला ओळखून सांगायचं. ठीक आहे, चला. हा आकार कोणता आहे, नेमकं याचं निश्चित नाव काय हे तुम्हाला सांगायचं. बरोबर आहे, बऱ्याच जणांचं उत्तर हे बरोबर आहे. बऱ्याच जणांचे प्रयत्न चांगले आहेत. पहा, 2च काटकोन आहेत त्यामुळे समोरासमोरच्या बाजू सारख्या येणार नाहीत. 2 काटकोन आणि 4 कोन तयार झालेला हा बंदिस्त आकार म्हणजे हा आकार फक्त चौकोनाचा आहे.
आता या चौकोनाच्या आतली जागा मला जर मोजायची असेल, पहा बरं का, तर मला याच्या आतमध्ये जागा मोजण्यासाठी माझ्याकडे एक छोटं माप आहे, जे मगाशी मी घेतलेलं आहे. ते आहे एका चौरसाचं. मग एका चौरसाचे सेंटीमीटर मापाचे 1 चौरस सेंटीमीटर असे माझे या ठिकाणी किती चौरस बसतायत ते मला मोजून काढायचे. समजा 1 2 3 4 5 6 7 7 चौरस बसले, म्हणजे याचा खालची ही बाजू आहे 7 सेंटीमीटर. आता पहा, या रुंदीला समजा आपण 2 3 आणि 4 1 2 3 4 म्हणजे ही बाजू आपण 4 सेंटीमीटर आहे गृहीत धरू. म्हणजे या ठिकाणी माझे छोटे छोटे चौरसाचे आकार या ठिकाणी बसलेले आहेत. 7 छोटे चौरस 4 वेळा 7 चोक 28. बघा, म्हणजे माझ्या ह्या जागेमध्ये 28 चौरस आहेत, पण वरची जागा मोकळी राहिलेली आहे. आता हा तर वेगळाच आकार आहे त्रिकोणाकृतीचा. मग या त्रिकोणाच्या आकारात हे छोटे चौरस काय बसत नाहीत. मग यासाठी आपल्याला याच्या त्रिकोणाच्या आकारात चौरसाचे अर्धे भाग बसतील, अर्ध्यापेक्षा कमी बसतील, त्या सर्वांचं मोजमाप करावं लागतं आणि हा आकार मग अनियमित मध्ये जाऊ शकतो. आता त्रिकोण आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. आता पहा, हा त्रिकोण आपण जर कट केला, तर या त्रिकोणाला कट केल्यामुळं आपल्या या चौकोनाचा हा जो प्रकार या ठिकाणी आपल्या समोर बनतोय, या प्रकाराचं नाव काय आहे बघू आपण. हा काटकोन, हा सुद्धा काटकोन, चारही कोण काटकोन आणि समोरासमोरच्या बाजू या एकसारख्या मापाच्या आहेत. म्हणजे हा चौकोनाचा जो प्रकार आपल्या समोर दिसतोय तो आहे आयताचा. पहा, आयत. मग मगाशीच आपण या मापाचं ही जी जागा आहे ही मोजलेली आहे. या जागेमध्ये किती लहान लहान चौरस बसलेले आहेत? 7च्या 4 रांगा, 728 चौरस बसलेले आहेत. 28 चौरस आणि ते सेंटीमीटर मापाचे आहेत. म्हणजे या आयताच्या जागेमध्ये, माझ्या या आयतामध्ये 28 छोटे छोटे चौरस बसतात. या टाइल्स आहेत असं समजा, छोट्या चौरस आकृती आकाराच्या. हे लहान लहान केकचे तुकडे आहेत, पण हे सगळे तुकडे सारख्या मापाचे आहेत. म्हणजे या आयतामध्ये, आयताच्या जागेमध्ये 28 लहान लहान चौरस बसलेत. याचाच अर्थ या आयताची जी जागा आहे आतली, ती आहे 28 चौरस सेंटीमीटर. मग पहा बरं, हे 28 चौरस कसे बसले, तर 7 या आडव्या बाजूने आणि 4 उभ्या बाजूने आपण याच्या लगतच्या बाजूंचा या ठिकाणी गुणाकार केला, तेव्हा आपल्याला आतले चौरस मिळाले. लक्षात घ्या बरं का. आपण एक पुढचा आणखी एक आकार पाहू आणि त्याबद्दल सुद्धा ही आपण सेम चर्चा करू. पहा, पुढचा आकार आहे, हा एक आकार तुमच्या समोर मी काढलेला आहे. या सगळ्या बाजू सारख्या मापाच्या आहेत आणि कोण मात्र काटकोन आहेत, परफेक्ट. म्हणजे हा कोणत्या प्रकारचा आकार आहे तुमच्या लक्षात आला असेल. हा आकार आहे चौकोनाचाच, पण चौकोनाचा एक प्रकार चौरस. या चौरसाची समजा ही बाजू आहे 8 सेंटीमीटर, सगळ्या बाजू सारख्या, म्हणजे ही सुद्धा 8 सेंटीमीटर असणार. मग आता आपण पाहू, या चौरसाकृती या जागेमध्ये, या जागेच्या चौरसाच्या आतल्या जागेमध्ये नेमके 1 सेंटीमीटर मापाचे किती छोटे छोटे चौरस बसत आहेत. माझ्या शब्दावर लक्ष द्या, मी चौरस म्हणतोय. आता ही जर बाजू 8 असेल तर 1 सेंटीमीटरचे 8 चौरस बसतील. पहा, 1 सेंटीमीटर असणारे 8 चौरस नक्कीच बसतील. आता इथं जागेअभावी हे परफेक्ट चौरस आपल्याला दिसत नाहीत आणि उभे असे आकार सुद्धा
8च बसतील. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे जर आपण विचार केला आणि व्यवस्थित केलं तर 8 उभ्या आणि 8 आडव्या या आपण रेषा जर पाठीवर काढल्या तर आपल्याला माहिती आहे या पाठीवर कप्पे किती तयार होतील. तर या दोघांचा गुणाकार 8 गुणिले 8. 8 8 64. 64 कप्पे बनतील बघा. म्हणजे जर हा 8 सेंटीमीटर मापाचा चौरस होता तर या चौरसात आपल्याला उभे आणि आडवे 8 सेंटीमीटर मापाचे पहा. उभे आणि आडवे आपण 8च घेऊ. परफेक्ट. आता पहा. आता असं समजा की हे सगळे आतले छोटे छोटे 1 सेंटीमीटरचे चौरस आहे. म्हणजे 8 सेंटीमीटर ही बाजू होती आणि सुद्धा 8 सेंटीमीटर होती. आता आपण हे सगळे चौरस पटदिशी मोजू शकतो कारण हे दोघांचा गुणाकार केला की आपल्याला माहिती आहे आतले सगळे चौरस मिळतील. हे आहेत 64 चौरस बघा. आणि हे सेंटीमीटर मापाचे आहेत म्हणून आपण हे सेंटीमीटर म्हणू. हे आतले चौरस आपण मोजलेत. 64 चौरस भरलेले आहेत. 64 चौरस सेंटीमीटर. म्हणजे या मोठ्या चौरसाचा आतलं जे क्षेत्र आहे हे आतलं क्षेत्र 64 चौरस सेंटीमीटर इतके आहे. यावेळी सुद्धा आपण दोन लगतच्या बाजूंचा या ठिकाणी गुणाकार करतोय बघा. समोरासमोरच्या बाजूचा गुणाकार करायची गरज नाही तर लगतच्या बाजूचा गुणाकार करायचा. पण हे कोणत्या आकारांमध्ये शक्य आहे तर हे फक्त आणि फक्त अशा आकारांमध्ये शक्य आहे ज्यांचा कोन 90 अंशाचा आहे. आणि सर्व कोन 90 अंशाचे आहेत. आणि सर्व कोन 90 अंशाचे असतील तर दोनच कंडिशन्स आहेत. एक तर समोरासमोरच्या बाजू सारख्या असतील किंवा सर्व बाजू सारख्या असतील. म्हणजे आपण आयतामध्ये आणि चौरसामध्येच लगतच्या बाजूंचा गुणाकार करून आतले छोटे छोटे चौरस मोजू शकतो. ठीक आहे. मग या सगळ्या चर्चेवरून आपण क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला म्हणजे क्षेत्रफळ काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र या ठिकाणी आपल्या समोर तयार होईल. ते सूत्र आपण काय आहे पाहू. पहा. क्षेत्रफळ आयत चौरस. आयताचे क्षेत्रफळ सूत्र तयार झालेलं आहे. सूत्राच्या पुढे जी आडवी रेष आहे ती आडवी रेष दाखवते की हे सूत्र काय आहे. तर आयताचे क्षेत्रफळ त्याची लांबी गुणिले त्याच्या लगतची जी बाजू आहे ती रुंदी. म्हणजे दोन जवळच्या लगतच्या बाजूंचा गुणाकार केला की आपल्याला आतमध्ये किती छोटे छोटे चौरस आहेत ते कळतील. ठीक आहे. आणि चौरसाचे क्षेत्रफळ आहे बघा बाजू गुणिले बाजू. बाजू दोन्हीही बाजूच आहेत. 4 बाजू आहेत चौरसाला. 4ही बाजूंचा गुणाकार करायची गरज नसते. ते आपण परिमितीमध्ये करतो. 4 बाजूंची बेरीज करतो. पण चौरसाचे क्षेत्रफळ काढताना फक्त लगतच्या 2 बाजूंचा या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. यानंतर आपण प्रश्न पाहणार आहोत. तर त्याआधी मला तुम्हाला एका महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जायचंय आणि ती गोष्ट मी मागच्या तासाला सुद्धा सांगितलेली होती. त्या गोष्टीवर आपण थोडा चर्चा करू. तुमच्या समोर हा मी एक आयत काढलाय बरं का. आता मी स्वतःच तुम्हाला सांगतोय हा आयत आहे. आयत ABCD. आता आयत आहे म्हणल्यानंतर याचे चारही कोन काटकोन असणार हे तर नक्की. यात काहीही म्हणजे 100% हे खरंच आहे. काटकोन समोरासमोरच्या भुजा सारख्या असणार. पहा या ठिकाणी समजा या AB ची लांबी 12 सेंटीमीटर आहे. तर आपल्या लक्षात येईल की जी रुंदी आहे ती त्याच्यापेक्षा कमीच असणार आहे. मग 12 पेक्षा कमी आपण एखादं माप निवडू. 5 सेंटीमीटर ही रुंदी आहे.
आता लक्षात घ्या, जी लांबी ती समोर सुद्धा तेवढीच आहे, इथं जी रुंदी ती समोर सुद्धा आहे. ठीक आहे. आता मला आतले चौरस शोधायचे आहेत. सगळ्यात आधी माझं मुख्य काम हे असेल की मी या दोघांचे एकक मी चेक करणार. त्याची रुंदी आहे सेंटीमीटर मध्ये आणि लांबी सुद्धा काय आहे, सेंटीमीटर मध्ये. म्हणजे ही दोन्ही माप एकाच एककामध्ये आहेत का नाही हे मी आधी खात्री करणार. आणि हे आहेत, त्यामुळं तुमचं काम इथं सोपं होतंय. शक्यतो 5वी करता वेगळी एकक क्वचित येतात, पण आपण तयार राहायचं. बघा, लांबी आहे 12 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय विचारलंय की या आयताची आतली जागा किती आहे. समजा हा एक आयताच्या आकाराचा पुठ्ठा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. असं समजा की हे 12 चौरस आहेत छोटे आणि उभ्या 5 रांग्या होतील. 1 2 3 4 5. बघा, 12 पंचे 60 म्हणजे हे आतमध्ये छोटे छोटे चौरस मला 60 मिळणार आहेत. बरोबर. मग मला आतली जागा शोधायला सांगितली. आतली जागा शोधणे म्हणजे आतमधले फक्त किती चौरस झालेत ते मोजणे. मग ठीक आहे, प्रत्येक वेळेला मी चित्र काढत बसणार नाहीये. आतलं चित्र मला काढायची आवश्यकता नसते. माझ्याकडे सूत्र आहे आणि ते सूत्र मी समजून घेतलेलं आहे, त्यामुळे ते चुकणार नाहीत. आता बघा, हे सूत्र माझं कधी चुकणार नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो तेव्हा ती बरीच काळ आपल्या लक्षात राहते. आयताचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. दोन लगतच्या बाजूंचा या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. आता हा जो गुणाकार करायचा आहे तो शब्दासह मांडायचा. थोडं तुम्हाला वेगळं वाटेल, पण शब्दाच्या त्याच्या एककासह मांडायची सवय लावा. 12 आणि 5. आता फक्त अंकांचा गुणाकार करायचा आहे. 12चा आणि 5चा गुणाकार. गुणाकार अगदीच सोपा आहे. पहा, 12 आणि 5 यांचा गुणाकार तो आहे 60. 12 पंचे 60. आता ह्या शब्दाचा, इंग्रजी शब्दाचा गुणाकार करू. सीएम गुणिले सीएम. आता बघा, कोणत्याही सेम घराला त्याच घराने जर गुणलं तर त्याचं उत्तर आहे त्याचा स्क्वेअर. ते 2 वेळा आपण मांडतो. म्हणजे तो शब्द जरी असेल त्याला जर दोनदा गुणलं तरी त्या शब्दाच्या डोक्यावर मी 2 ठेवू शकतो. मी त्याच्या डोक्यावर 2 ठेवतोय बरं का, त्या शब्दाच्या डोक्यावर. म्हणजे हा माझा शब्द आहे सीएम आणि सीएमच्या डोक्यावर मी 2 अंक ठेवू शकतो. हा अंक आपल्याला हे दर्शवतो की हा सीएम 2 वेळा घेतलेला आहे. मग 2 म्हणजे चौरस. चौरसाच्या बाजू 2 आहेत. चौरसाच्या बाजू सगळ्या 4 आहेत. पण चौरसामध्ये या लगतच्या ज्या बाजू आहेत या समान मापाच्या आहेत. म्हणजे ही 4 असेल तर ही 4 आणि यांचा जर गुणाकार केला तर 4 चोक 16. हा 4चा स्क्वेअर मिळतो, 4चा वर्ग मिळतो. म्हणून चौरसाला वर्ग हे सुद्धा नाव आहे. ओके. तर हे इंग्रजी नाव, त्याला मराठीमध्ये आपण जर रूपांतरित केलं तर हे स्क्वेअरचा शब्द आहे चौरस आणि सेंटीमीटरचं सेंटीमीटर नाव. आणि मी मगाशीच सांगितलं, हे आतले छोटे छोटे आपण चौरस मोजलेले आहेत आणि ते चौरस भरलेले आहेत 60 चौरस. आणि हे चौरस सेंटीमीटर मापाचे आहेत. म्हणून 60 चौरस सेंटीमीटर आणि 60 सीएम स्क्वेअर हे उत्तर दोन्ही एकाच अर्थाचे आहेत. 60 चौरस सेंटीमीटर 60 सीएम स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी होती. सगळ्यात महत्वाचं, दोन्ही एकक एकाच शब्दामध्ये पाहिजेत. जर लांबी मीटर मध्ये आहे आणि रुंदी सेंटीमीटर मध्ये आहे, समजा ही 5 सेंटीमीटर, लांबी आहे 0.8 मीटर, तर ही जी हे शब्द आहेत हे वेगवेगळ्या मापातले आहेत. तर ते एकाच शब्दामध्ये रूपांतरित करून घ्यायचं आणि मग आपल्या प्रश्नाकडे आपण जायचं. ठीक आहे. आता जसं आपण आयताचं पाहिलं तसंच सेम चौरसाबद्दल देखील लागू पडतं. आणि आपण तिसरा आकार या ठिकाणी घेणार नाही, पण
त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू. तिसरा आकार कोणता आहे बघा, आपल्या स्क्रीनवर मी मांडतोय. हा आकार आपल्याला सर्वांना परिचयाचा आहे. हा आकार आहे त्रिकोणाचा. ठीक आहे, या त्रिकोणाचा आकार, याचं क्षेत्रफळ काढण्याकरता मी छोटे छोटे चौरस जरी घेतले तरी अशा काही जागा आहेत की त्या जागा चौरसाने भरणार नाहीत. फक्त मधली ही जी जागा आहे ही बरोबर परफेक्ट चौरसाने भरेल, पण मला बाकीच्या जागा या चौरसाने भरणार नाहीत. बरोबर. मग अशा ठिकाणी काय करायचं, तर काय करायचं, या सेम मापाचा दुसरा एक त्रिकोण आपण घेऊ आणि तो त्रिकोण याला असा जोडू. आता हा दोन त्रिकोण जोडून एक वेगळाच आकार तयार झालेला आहे. हा एका चौकोनाचा आकार आहे आणि या चौकोनाचं क्षेत्रफळ मी काढू शकतो. पहा, या ठिकाणी असलेले सर्व चौरस मोजून आणि ह्या उरलेल्या दोन त्रिकोणाच्या तुकड्यांना पुन्हा एकत्र करून मी यांचे आकार जर मोजले चौरसाचे, तर यावरून मला एक निश्चित सूत्र तयार होते आणि ते सूत्र असं आहे. या ठिकाणी बघा, हा या चौकोनाचा पाया, हा पाया समजा 10 सेंटीमीटर आहे आणि या पायावर जर मी एखादी उंची घेतली, समजा मला या चौकोनावर हा लंब ए मधून मी काढला आणि ही याची उंची आहे. ही उंची आहे समजा याची 7 किंवा 8 सेंटीमीटर. मग मला याचं निश्चित असं सूत्र तयार होतंय आणि हे खूप अनेक प्रॅक्टिकल्स मधून, उदाहरणावरून हे सूत्र सिद्ध झालेलं आहे. हा एक विशिष्ट प्रकारचा चौकोन आहे, त्याला नाव आहे समांतरभुज चौकोन. तर हा जो चौकोन आहे, या चौकोनाचं क्षेत्रफळ, याच्या आतला एरिया पाहण्यासाठी मी याचा पाया आणि त्या पायावर काढलेली उंची यांचा जर गुणाकार केला तर मला तो गुणाकार म्हणजे या पूर्ण चौकोनाचं क्षेत्रफळ मिळतं. आता दोन्ही त्रिकोण जर सारख्या मापाचे होते तर हे दोन्ही त्रिकोण अर्ध्या अर्ध्या मापाचे येणार. म्हणजे मला एका त्रिकोणाचं जर विचारलं तर मला ह्या आलेल्या उत्तराला 2 ने भाग द्यावा लागणार. बघा, 2 ने भाग देणे म्हणजेच 1/2 ने गुणणे. मग हा 1/2 ने मी गुणतोय कुणाला, तर माझ्या समांतरभुज चौकोनाच्या या सूत्राला, पाया गुणिले उंची याला 1/2 ने गुणतोय. मग अशा प्रकारे त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा या ठिकाणी फॉर्म्युला तयार झालेला आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले त्यावर असलेली उंची. तुम्ही म्हणता सर शेजारी दोन बाजूंचा आपण गुणाकार करू, तर तसं जमत नसतं, कारण हा त्रिकोणाचा आकार आहे, चौरस आहेत नाही. म्हणजे या ठिकाणी पाया गरजेचा आहे आणि त्यावर काढलेली उंची, पण त्याला 2 ने भाग द्यायचा आहे किंवा 1/2 ने गुणायचं. म्हणून त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे, आपण हा जास्तीचा भाग पाहिलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष आपल्या उदाहरणांकडे जायला काही हरकत नाही. हा पहिला प्रश्न या ठिकाणी वाचून घ्या, तुमच्या स्क्रीनवर आहे आणि हा प्रश्न बहुतेक सर्वांच्या लक्षात लगेच येणार आहे. तुम्ही सोडवायला सुरुवात करा, बघूया उत्तर कोणाचं काय येतंय. प्रश्न नीट वाचा, त्याचं कच्चं आकृती, कच्ची डायग्राम प्रत्यक्ष काढायची आहे. 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड. आता भूखंड म्हणजे काय? भू म्हणजे जमीन आणि खंड म्हणजे तुकडा, जमिनीचा तुकडा, ज्याची लांबी आहे 855 मीटर आणि 205 मीटर रुंदी आहे. आता ही जमीन काय वाकडी तिकडी आकाराची नाही, ही जमीन एका परफेक्ट आकारातली आहे. बघा, 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद. बघा, आपण काढू याचा आकार इथं.
855 मीटर लांब आणि 205 मीटर रुंद. मीटर मीटर दोन्ही माप सारखी आहेत, त्यामुळे इथं आपल्याला काही घाबरायची गरज नाही. बघा मीटर मीटर. आणि हा आयताकृती जमिनीचा एक भाग आहे, भूखंड आहे. बराच मोठा भूखंड दिसतोय हा. बर ठीक आहे, आता विचारलंय काय बघू आपण. पहा, 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड 400 रुपये चौरस मीटर या दराने विकला तर त्याची विक्री किंमत किती? बघा, 855 मीटर लांब आणि 205 मीटर रुंद हा भूखंड आपल्याला विकायचा आहे. पण या विक्री दिलेला आहे, यातला जो एक चौरस आहे ना, हा बघा, हा एक चौरस मीटर आकाराचा, म्हणजे याचं माप 1 मीटर आणि इकडं पण माप 1 मीटर. हा 1 मीटरचा जो चौरस आहे याच्या जागेच्या आतला, हा एक चौरस 400 रुपयाला विकायचा. म्हणजे ही जी जागा आहे, एका चौरसाची 400 ला विकायची, मग 2 चौरसांची 800 ला विकावं लागल. त्याचप्रमाणे याच्या आतले सगळे चौरस मला मोजावे लागतील. मग ते मोजणे म्हणजेच काय? या जागेचे सगळे चौरस मोजणे म्हणजे या जागेचं क्षेत्रफळ काढणे. आणि हे क्षेत्रफळ आयताचे आहे, म्हणजे आयताच्या लगतच्या दोन बाजूंचा गुणाकार लांबी आणि रुंदीचा. म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त थोडे अंक मोठे आहेत, तर अंकांना घाबरायचं नाही. तुम्हाला सर्वांना गुणाकार पक्का येतोय. लांबी आहे 855 मीटर, यम छोटा लिहा. रुंदी आहे 205 मीटर. बघा, आता 855 आणि 205 यांचा गुणाकार व्यवस्थित करायचा आहे. तुम्ही आधी 200 ने गुणलं, नंतर 5 ने गुणलं, दोघांची बेरीज केली तरी चालत, किंवा डायरेक्टली गुणाकार करा. 855 गुणिले 205. ठीक आहे, आपण करू या ठिकाणी. 855 गुणिले 205. 205. 5 5 25 7 आले 2, 5 5 25 26 27 7 आले 2, 5 8 40 40 आणि 2 42. ठीक आहे, पुढचं घर घ्यायचंय, तर ते घर झिरोचं आहे, ते नाही घेतलं तरी चालेल, सगळे झिरो आहेत. पुढे 2 ने गुणायचे, म्हणजे 2 शून्य या ठिकाणी ठेवावे लागतील. 2 पंचे 10, हातचा आला 1, 2 पंचे 10 आणि 1 11, 1 हातचा आला 1, 2 8 16 आणि 16 आणि 1 17, हे 5 7 2, हे 5 आणि हे 17. 17 52 75 म्हणजे 1,75,275. आणि शब्द दोन्ही मीटर होते, मीटर गुणिले मीटर, याचं उत्तर आहे मीटरच्या डोक्यावर 2 अंक, म्हणजे चौरस मीटर. ही फक्त जागा आलेली आहे, लक्षात घ्या. 175 275 ही जागा आलेली आहे. पहा, 175 275 चौरस, म्हणजे या जागेच्या आतमध्ये छोटे छोटे एका मीटर सारखे किती चौरस बसतील? तर 1,75,275 चौरस या ठिकाणी बसतील. आणि एका चौरसाच्या, या चौरस मीटरला 400 रुपये खर्च येतो, तर एवढ्या चौरसांना किती खर्च येईल? आधी आपण क्षेत्रफळ काढलं, जागा काढली, एकासाठी खर्च आहे 400 रुपये, तो दर आहे. तर आता एकूण खर्च, एकूण रुपये किती लागतील ते आता आपण पाहू. 400 ने गुणायचं आहे, म्हणजे हे 2 झिरो या ठिकाणी आहे तसेच लिहून घ्यायचे खाली. 4 ने गुणू आपण, 4 पंचे 20, 8 आले 2, 4 7 28 आणि 2 30, 8 आले 3, 4 दुने 8 आणि 3 11, 4 पंचे 20, 20 आणि 1 21, 4 7 28, 28 आणि 2 30, 4 1 4, 5 6 7. बघा, 7,01,10,000 रुपये. आता हे आपल्याला वाचन सगळ्यांना माहिती आहे, आपण मोबाईल नंबर सारखं लक्षात ठेवू. 70 11 आणि 4 झिरो, 70 11 आणि 4 झिरो एवढे रुपये.
बघू आपण कुठे. 70, 11 आणि 4 0. बघा 70, 11 आणि 4 0. मला तरी वाटतंय हा पर्याय आहे आपला 2 नंबरला. बघा 70, 11, 4 0 म्हणजे 7,01,10,000 रुपये इतकी या भूखंडाची विक्री किंमत आहे बघा. ठीक आहे. चला तर आपण आता, मला वाटतं हा 2017 मध्ये हा प्रश्न विचारला होता आणि खूप चांगला प्रश्न आहे. आधी क्षेत्रफळ काढायचंय आणि मग त्याच्या दराने आपण त्याला गुणलं की आपल्याला याचं उत्तर मिळेल. ठीक आहे. चला आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या, एकदा प्रश्न वाचून घ्या. काही नाही, आपल्याला जे दिलेलं आहे ना त्यांनी, ते आपण कच्च्या कामावर व्यवस्थितरित्या उतरवून घ्यायचं आणि स्टेप बाय स्टेप उतरवायचं. खूप उदाहरण लगेच एका दमात वाचून नाही काढायचं, कारण एका दमात वाचल्यानंतर ते पुन्हा वाचावंच लागणार आहे. त्यामुळे आधी त्याला उदाहरणाला वाचताना कट करायला शिकायचं. ठीक आहे. 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती, म्हणजे ज्या आयताची रुंदी 6 आहे सेंटीमीटर. बघू आयताची रुंदी त्यांनी दिलेली आहे. आपण एक आयत काढून घेऊ. या आयताची रुंदी आहे 6 सेंटीमीटर म्हणजे छोटा भाग, आणि या 6 सेंटीमीटर असलेल्या रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेंटीमीटर आहे. आता परिमिती आली बरं का, म्हणजे याची रुंदी इकडे पण 6 असणार. आता याच्यात एक या ठिकाणावरून आपण मोजत गेलो, हे पूर्ण एक फेरी आपल्याला 34 मिळाली. किती मिळाली? 34. आता 6 आणि 6 मोजून घेऊ. 6 6 12. मग 34 मधनं 12 कमी करू. बघा 22 उरले. आता ह्या दोघांची मिळून बेरीज 22 आणि दोन्ही सारख्याच मापाचे आहेत, म्हणजे दोन्ही याला भाग दिला तर 11 11, म्हणजे याची लांबी आहे 11 सेंटीमीटर. आपण एकदा खात्री करून घेऊ पूर्ण. 11 आणि 11 22, 22 आणि 6 28, 28 आणि 6 34, 34 याची परिमिती सेंटीमीटर मध्ये बरोबर आहे. पहा, तर त्याची परिमिती 34 आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? लांबीच्या दुपटी एवढी. आता याची लांबी आहे 11, 11ची दुप्पट. प्रश्न अतिशय सोपा आहे. 11ची दुप्पट, सगळ्यांना माहिती दुप्पट म्हणजे 2 ने गुणणे. लांबीच्या दुपटी एवढी 11च्या दुप्पट, 11 दुने 22. 22 सेंटीमीटर एवढ्या बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे याची दुसरी बाजू पण 22 आणि लगतच्या बाजूंचा गुणाकार फक्त ह्या दोन आकृत्यांमध्ये, म्हणजे बाजू गुणिले बाजू 22 गुणिले 22, दोन्ही सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचा स्क्वेअर होईल आणि 22चा सुद्धा स्क्वेअर होईल. आणि वर्ग संख्या बहुतेक सर्वांच्या तोंडपाठ आहेत, त्यामुळं आता याचं उत्तर काढणं काय आपल्यासाठी खूप अवघड बाब नाही. ठीक आहे. चला 22चा वर्ग काय आहे बघा बरं. 441 आहे का? नाही, कारण शेवटी 2 2 4 येईल. 484 बरोबर आहे 100%. 22चा वर्ग, कारण 169 13चा वर्ग आहे बरोबर. 484 चौरस क्षेत्रफळ काढायचे. चौरस सेंटीमीटर 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी सोप्या मध्यम प्रकाराचा म्हणता येईल. ठीक आहे. चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, पुढचा प्रश्न आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न तोडून वाचा, त्याचं कच्चं काम करा आणि स्पीडने उदाहरण सुरुवातीला करू नका, सुरुवातीला समजून घेण्यावर भर द्या. जसा रोज तुम्ही वेळ यासाठी देणार तसं तुमचं कॉन्फिडन्स वाढणार आहे. एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे, आता अनुक्रमे मला वाटतंय बऱ्यापैकी ज्यांचा अभ्यास आहे त्यांना या शब्दाशी
खूप चांगला परिचय आहे. पण काही मुलांना अनुक्रमे या शब्दाचा अर्थ कळत नाही. अनुक्रमे म्हणजे अनुक्रमणिका जशी असते, सुरुवातीपासून क्रम आहे त्या क्रमाने, म्हणजे लांबी शब्द आधी आला या प्रश्नात तर आधी लांबीचं माप देणार, रुंदी शब्द नंतर आला रुंदीचं माप नंतर येणार. इतकं सिंपल आहे. अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आयताकृती खोलीची लांबी व रुंदी. 4 मीटर व 3 मीटर. बघा आयताचा आकार आहे 4 मीटर आणि 3 मीटर. आता हे सर्व या ठिकाणी पुन्हा पुन्हा काढायची आवश्यकता नाहीये. ओके, हा तुमचा आयत आहे. बर, पुढे या आयताकृती एक खोली आहे. आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर. त्या वर्ग खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. 40 सेंटीमीटर बाजू आहे एका फरशीची. सेम फरशा मापाच्या त्याच मापाच्या बसवायच्या आहेत. तर किती फरशा बसतील? ठीक आहे, बघू आपण. आधी या वर्ग खोलीची जागा म्हणजे याच्यामध्ये एक चौरस सेंटीमीटरची मापाची जर छोटी फरशी असेल तर त्या छोट्या फरशा किती बसतील ते आपण आधी काढू. आता हे मीटर मध्ये आहे ना, एक चौरस मीटर मधलं माप आधी आपल्याला निघेल. मग 4 आहेत तर एक चौरस पहिला मीटरचा, दुसरा मीटरचा, तिसरा चौरस मीटर आणि चौथा चौरस आणि असे 3 कप्पे. 4 त्रिक 12 चौरस मीटर होतील. बघा त्याचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी 4 गुणिले 3 चौरस मीटर म्हणजे 12 चौरस मीटर. आता एक लक्षात घ्या, चौरस मीटर याचं सेंटीमीटर रूपांतर करतात. एक तर तुम्ही सुरुवातीलाच मीटरचं सेंटीमीटर करा, ठीक आहे, किंवा नंतर तुम्हाला कसं करायचं हे मी सांगतो. पहा, 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आणि 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ते आपण करून घेऊ. एका मीटरचे 100 सेंटीमीटर, 4 मीटरचे 400 सेंटीमीटर, 3 मीटरचे 300 सेंटीमीटर. आता बघा, जर मला हे सेंटीमीटर घ्यायचे असतील तर हे एका बॉक्समध्ये 100 बसणार आहेत, बरोबर, 10-10 ची रांग. म्हणजे या ठिकाणी हे 400 आडवे बसले आणि 300 उभे बसले, म्हणजे हे किती बसले बघू आपण बरं का. 400 गुणिले 300 आपण चौरस सेंटीमीटर मध्ये करतो. 1 2 3 4 आणि 4 त्रिक 12. बघा 1,20,000 चौरस सेंटीमीटर. 400 गुणिले 300 म्हणजे आपल्याला 1,20,000 छोटे छोटे चौरस सेंटीमीटर या मापाचे मिळाले. आता हा चौरस मीटर शब्द असता तर लक्षात घ्या काय केलं असतं आपण, एका मीटरचे 100, मग चौरस आहे म्हणजे दोनदा 100 घ्यायचे. 100 आणि 100 हे दोनदा घेतले तर 2 आणि 2 4 0, 12 वर 4 0 आपण म्हणणार. 1,20,000 आणि मीटरचं चौरस सेंटीमीटरचं चौरस या मीटरचं चौरस सेंटीमीटर आपण केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी वर्ग खोली आहे ही वर्ग खोली 1,20,000 चौरस सेंटीमीटर मापाची आहे. म्हणजे एका सेंटीमीटरच्या मापाचे छोटे छोटे चौरस या ठिकाणी 1,20,000 बसतील. तर आपल्याला एका फरशीचं माप त्याने दिलेलं आहे. 40 सेंटीमीटर बाजू असलेली चौरस आकृती फरशी. 40 सेंटीमीटर बाजू आहे बरं का, लक्षात घ्या. 40 ने लगेच भाग देऊ नका. एक छोटा चौरस आकृती आकार आहे फरशीचा आणि या फरशीची बाजू आहे 40 सेंटीमीटर. म्हणजे इकडची बाजू सुद्धा काय असणार, 40 सेंटीमीटर. आता या फरशीचं माप आपण काढू, या फरशीचं क्षेत्रफळ काढू. माप म्हणजे याचं आतली जागा, याचं क्षेत्रफळ काढू. आता सेंटीमीटर सेंटीमीटर माप आहे म्हणजे आपलं काम या ठिकाणी ठीक आहे. सेंटीमीटर सेम माप आहे आणि आपल्याला तेच पाहिजे. 40 आणि 40 या दोघांचा गुणाकार केला, 2 0 मांडून घेतले, 4 चौक 16, 1600
छोटे छोटे याच्या चौरस बसतील आणि ते सेंटीमीटर मापाचे बसतील. बघा, एका फरशीचं माप आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे जर एका फरशीचं माप माहीत असेल तर ह्या पूर्ण जागेत अशा सेम फरशा बसवायच्या आहेत. तर त्या किती बसतील? बघा, ही जागा आहे खूप मोठी, म्हणजे जी मोठी जागा आहे ती आपल्याला वरच्या घरात मांडावी लागेल. 1,20,000 चौरस सेंटीमीटर. आणि एका फरशीचं जे माप आहे ते आहे 1,600 चौरस सेंटीमीटर. बघा, एका फरशीच्या मापाने भाग द्यायचा म्हणजे टोटल किती फरशा आहेत आतमध्ये या सेम मापाच्या ते आपल्याला कळते. म्हणजे हा वरचा एक मोठा केक आहे. एक शून्य वरचा राहील खूप मोठा केक. 1200 वर. हो 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 1,20,000 अगदी बरोबर. 1,20,000 चौरस सेंटीमीटर आणि खाली आहे 1,600 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. मग लक्षात घ्या, हा वरचा मोठा केक होता आणि त्याच्या छोट्या छोट्या वड्या मला पाडायच्या, केकच्या वड्या. पण त्या सगळ्या वड्या सेम मापाच्या असतील तर किती वड्या पडतील? तर मोठ्या मापाला ह्या छोट्या एका मापाने जर भाग दिला तर आपल्याला त्या वड्यांची संख्या कळते, त्या आकाराची संख्या कळते. तसंच या खोलीमध्ये किती फरशा बसतील तर सेंटीमीटर स्क्वेअर हे दोन्ही शब्द या ठिकाणी कट होतील, सारखे शब्द आहेत. आता आपण संख्येचा विचार करू. शेवटचे 2 झिरो कट होणे म्हणजे त्या 2 झिरो असलेला 100 आहे, आपण त्या 100 ने भाग देतो. बघा, आता हा भागाकार आपल्याला करायचा. 16चा पाढा म्हणून करा, 4चा पाढा म्हणून करा. 4 चौक 16, 4 त्रिक 12, 4 शून्य 0, 4 शून्य 0. 300 भागिले 4, 4 7 28, उरले 2, 4 25. बघा, 75 हा जो अंक आपल्याला मिळाला आहे तो अंक म्हणजे त्या वर्गामध्ये या 1,600 चौरस सेंटीमीटर मापाच्या फरशा बसतील 75, 75. ठीक आहे. आता 75 उत्तर कोणत्या पर्याय ते बघू आपण. बऱ्याच वेळा काय होतं, प्रश्न खूप चांगला असतो पण पर्याय हे तुम्हाला एकदम सोपे दिलेले असतात. म्हणजे उत्तराच्या जवळ असणारा एकच पर्याय येतो, बाकीचे पर्याय खूप वेगळ्या प्रकारचे असतात. पण इथं साधारण त्यांनी पर्याय जवळजवळ दिलेले आहेत. हा बोर्डाच्या परीक्षेमध्ये, आपल्या मेन परीक्षेमध्ये 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. 50, 100, 75 आणि 400. पर्याय क्रमांक 3 वर आपलं उत्तर आहे. आता एकदा जर रिव्हिजन या प्रश्नाची केली, रिवाइज केलं तर काय लक्षात येईल? प्रथम ती जी खोली आहे त्याचं माप होतं मीटर मध्ये, कारण खोली जरा मोठी आहे. आणि त्याच्यात बसवण्याची जी फरशी आहे तिचं माप आहे सेंटीमीटर मध्ये. बघा, मग आपण मीटरचं आधी सेंटीमीटर करून घ्यायचं, कारण आपली फरशी ही सेंटीमीटरच्या मापाची आहे. मोठ्या मापाला छोटं माप करणं हे सोपं आहे आणि याच्यामध्ये फक्त शून्यांची संख्या वाढते. 4 मीटरचं 400 सेंटीमीटर केलं, तसंच 3 मीटरचं 300 सेंटीमीटर केलं, दोघांचा गुणाकार केला, तो आला आपला एरिया. आणि एक फरशी तिचं क्षेत्रफळ काढायचं, 40 ने लगेच त्याला भाग देत बसायचं नाही. त्या फरशीचं क्षेत्रफळ काढायचं, त्या क्षेत्रफळाने वरच्या वर्गाच्या क्षेत्रफळाला भाग दिला तर एकूण फरशांची आपल्याला संख्या मिळते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. पहा, 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता ऑलरेडी हा चौरस तुम्हाला त्याने दिलेला आहे, याची एक बाजू आहे 20 सेंटीमीटर आणि त्याचा रेखांकित भाग विचारला. ठीक आहे, आपण हा व्हाईट बोर्डवर प्रश्न घेऊ. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या, याचे त्यांनी आतमध्ये 4 भाग केलेले आहेत आणि इथे अर्धा भाग केला. आता हा समजून घेण्याचा प्रश्न आहे आणि हा खूपच सोप्या प्रकारचा प्रश्न होऊ शकतो ज्याला समजला असेल त्यासाठी. मला वाटतं हाच रेखांकित केलेला आहे, एकदा चेक करू आपण. पहा, एकदम बरोबर आहे. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या या चौरसाच्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती?
आता याची एक बाजू आहे 20 सेंटीमीटर. ही पण बाजू किती असणार? 20 सेंटीमीटर, कारण हा चौरस आहे. आणि चौरसाचा पूर्ण एरिया, पूर्ण क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर ते आपल्याला माहित आहे. चौरसाचे पूर्ण क्षेत्रफळ हे त्याच्या दोन्ही लगतच्या बाजूंचा गुणाकार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला इथं दिसतंय बघा, याचे सर्व जे भाग आहेत हे सारखे आहेत. हे 4 भाग तरी सारखे आहेत. ठीक आहे. म्हणजे या 20 ला बरोबर अर्धा तुकडा केला की हा एक तुकडा 10चा होईल. इथं अर्धा केला की हा 10चा होईल. म्हणजे हा जो छोटा चौरस आकृती रंगवलेला भाग आहे हा 10 गुणिले 10 म्हणजे हा 100 चौरस सेंटीमीटर होईल. आपल्याला हा एक मोजायचा आहे. आणि हा त्या 100चा पुन्हा निम्मा केला, हा त्या 100चा पुन्हा निम्मा केला की तो 50 होईल. म्हणजे सहज सोपं जरी विचार केला तरी हे 50 चौरस सेंटीमीटर आणि ते 100. बेरीज करताना मात्र शब्दाचा स्क्वेअर नाही करायचं बरं का. 50 आणि 100 150 चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर आहे. म्हणजे सिंपल विचार केला तरी, किंवा आपण जर क्षेत्रफळ काढून विचार केला, बघा आपण याला पुन्हा एकदा घेऊ, क्षेत्रफळ काढून बघू. 20 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर, 20 गुणिले 20 चौरस सेंटीमीटर, 400 चौरस सेंटीमीटर. त्याचे 1 2 3 4 भाग केले तर प्रत्येक भाग हा 100चा येणार. म्हणजे हा भाग 100 आणि याचा निम्माच रंगवलेला आहे तो 50. 150 चौरस सेंटीमीटर. बघा 150 चौरस सेंटीमीटर हे उत्तर आपल्याला बघायचं आहे. पूर्ण क्षेत्रफळ विचारलेलं नाही, फक्त रेखांकित भाग, रंगविलेला भाग. काही वेळेला तुम्हाला बिगर रेखांकित भाग विचारतात, त्यावेळेला थोडा विचार करून शब्द पाहत जा. आणि परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा पर्याय क्रमांक 4, 150 चौरस सेंटीमीटर. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. कुंपण घालणे 3 पदरी, 2 पदरी, 4 पदरी काय असेल ते बघा. एकदम प्रश्न एकदा वाचून घ्या. (144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला) बघू आपण हा चौरसाच्या आकाराचं मैदान आहे. 144 चौरस मीटर याचं एवढं क्षेत्रफळ आहे. आकार चौरसाचा आहे. बरं, त्यांनी क्षेत्रफळ दिलेलं आहे 144 चौरस मीटर, ही जागा पूर्ण. मग आता हा चौरसाचा जर आकार असेल तर अशा कोणत्या 2 बाजू घेतल्या की त्या बाजू सेम पण आहेत आणि त्यांचा गुणाकार 144 येतो. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 144 हा कोणाचा वर्ग आहे, तर तो आहे 12चा वर्ग, 12चा स्क्वेअर. आणि मीटर मध्ये माप आहे म्हणून मीटर. म्हणजे या चौरसाची एक बाजू 12 मीटर इतकी येणार आहे. 12 मीटर. ठीक आहे, आपण चौरसाची बाजू काढलेली आहे. क्षेत्रफळ दिलं होतं त्यावरनं आपण बाजू काढली. खूप सूत्रामध्ये प्रत्येक वेळेला सूत्र पाहिजे असं काही नाही, तुम्हाला फक्त बेसिक समजलं पाहिजे. या चौरस आकृती मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे. बघा 3 पदरी डायरेक्ट वाचू नका, 2 बाजूंनी 3 पदरी. थोडं आपण हे जे गरज नाही ते डिलीट करून टाकू, इरेज करू ते. बघा 2 बाजूंनी 3 पदरी कुंपण घालायचे, 2च बाजूंनी, 4 बाजूंनी नाही. समजा ही बाजू आणि ही बाजू, 2 बाजूंनी कुंपण घालायचं, पण 3 पदरी घालायचे. बरं, आता ह्या 2 बाजूंनी आपण याच्या बाजून मोजू. 12 आणि 12 24. म्हणजे याची एक पदर जर केला, एक पदरी 24, एक पदरी 24, मग 3 पदरी, 3 चौक 12, 3 दोन्ही 6 आणि 1 7. आणि कुंपण घालणे म्हणजे परिमिती सारखं आहे. परिमिती ही पूर्ण आकृतीची असते. इथं पूर्ण परिमिती हा विषय घ्यायचा नाही, फक्त 2 बाजू सांगितलेल्या आहेत. मग याची बेरीज फक्त मीटर मध्ये, म्हणजे 72 मीटर हे उत्तर या ठिकाणी येईल. 72 मीटर मला एवढी तार लागणार आहे. बघू आपण, तांबीची तार लागल.
तर 2021 मध्ये आलेला प्रश्न आहे. थोडं तुम्हाला चुकवण्याकरता हा प्रश्न विचारलेला आहे. दोन बाजूंनी 3 पदरी किती तार लागेल? तर 72 मीटर इतकी तार लागणार आहे. ठीक आहे. चला 2021 मधला प्रश्न आहे. त्यामुळं घाई न करता प्रत्येक प्रश्न सावकाश म्हणण्यापेक्षा नीट लक्षपूर्वक वाचा. जर तुमचा 100% वेळ तुमच्यासाठी असेल पेपरला, तुमचा पेपर सोडवताना, तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही, थांबवू शकत नाही. इकडं तिकडं पाहण्यात वेळ घालण्यापेक्षा फक्त आपल्या पेपरवर आपलं लक्ष पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 1 चौरस मीटर. आता बघा हे शब्द मुलांना बऱ्याच वेळा भीतीचे वाटतात, भीतीदायक वाटतात. 1 चौरस मीटर, काही टेन्शन घेऊ नका. 1 चौरस मीटर म्हणजे 1 मीटरच्या या मापाचा एक चौरस, छोटा चौरस, ज्याच्या सर्व बाजू सारख्या आहेत असा हा छोटासा चौरसाचा तुकडा. पण 1 मीटर हे माप जरा बऱ्यापैकी मोठं असतं. आणि प्रत्यक्ष 1 मीटर माप किती आहे हे डोळ्यांनी मोजून खात्री करत जा. 1 मीटर मध्ये 100 सेंटीमीटर होतात का रे? तेवढं मोजून पहा. तर आपण हा समजू 1 मीटर या मापाचा छोटा चौरस आहे, म्हणजे हा आहे 1 चौरस मीटर. बघा हा आहे 1 चौरस मीटर, त्यामुळे याला घाबरायची काही गरज नाही. 1 चौरस मीटर भूखंडाची 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 500 रुपये आहे. म्हणजे तो जो आकार आपण काढलाय त्याची किंमत आहे 500 रुपये. 20 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असलेल्या भूखंडाची किंमत किती? 20 आणि 10. आता बघा एका छोट्या चौरसाच्या ह्या मीटरच्या जागेला 500 रुपये लागतात. म्हणजे ही जागा जर मला विकत घ्यायची असेल तर मला 500 रुपये द्यावे लागतील. पण 1 चौरस मीटर जागा ही छोटी आहे. त्याच्यामध्ये फक्त समजा एक 3-4 माणसं, 4-5 माणसं उभा राहतील अशी ही जागा आहे. लक्षपूर्वक पहा. आपल्याला 20 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद अशी मोठी जागा घ्यायची आहे. आता ही जागा मात्र खूप मोठी आहे, बऱ्यापैकी मोठी आहे आयताकृती जागा. आता ही जागा मला घ्यायची असेल तर हे असे चौरस, या 1 मीटरचे चौरस, ही जागा 20 आहे म्हणजे असे 20 बसतील आणि उभी 10 आहे म्हणजे असे 10 बसतील. म्हणजे आतले चौरस किती झाले हे मोजून काढणे म्हणजे क्षेत्रफळ. म्हणून लगतच्या दोन बाजूंचा गुणाकार, लांबी गुणिले रुंदी, 20 आणि 10 यांचा गुणाकार. बघा किती बसले चौरस. आतमध्ये याच्या एकूण हे असे चौरस किती बसले? 20 आणि 10 यांचा गुणाकार 20 10 200 चौरस बसलेले आहेत आतमध्ये, आणि ते 1 मीटर चौरसाच्या मापा एवढे आहेत, याच्या एवढे आहेत. बघा 1 मीटरच्या ह्या चौरसाच्या मीटरच्या आकाराला जर 500 रुपये लागतात एकासाठी, तर ह्या 200 करता किती रुपये लागतील? हे असे 200 आहेत बरं का, छोटे छोटे. हे छोटे म्हणजे याच मापाचे आहेत. एकासाठी जर 500 रुपये लागतात तर 200 करता मला किती रुपये लागतील हे बघा. एकासाठी मला 500 रुपये लागतात तर हे आहेत माझे 200. 200 करता किती रुपये लागतील? 1 2 3 आणि 4. सगळेच्या सगळे या ठिकाणी मी 0 खाली घेतोय. बघा हे 4 ही 0 एकत्र मांडून घ्यायचे आणि 5 ने फक्त 2 ला गुणायचे. 5 2 10. 1,00,000 रुपये या ठिकाणी आपल्याला खर्च येणार आहे. पहा 1,00,000 रुपये खर्च. 500 रुपयाला जर 1 चौरस मीटरची जागा असेल तर ती जागा सगळी झाली 200 स्क्वेअर मीटर, 200 चौरस मीटर, आणि 1,00,000 रुपये इतका खर्च येईल. 1,00,000 म्हणजे 1,00,000. ठीक आहे. पाहू आपण आपलं उत्तर आहे का? 1,25,00,000, 1,00,000, 1,50,000 आणि 50,000. बघा आपलं उत्तर आहे 1,00,000, 1,00,000. हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सव्वा म्हणजे काय रे? मला हे चांगलं माहिती आहे शब्द. 1 वाजून गेलेले आहेत आणि पुढचे फक्त 15 मिनिटं म्हणजे पाव तुकडा घेतलेला आहे. म्हणजे
1,00,000 आणि 25,000. 1.5 लक्ष, 1,00,000 आणि 50,000. 50,000 म्हणजे फक्त 50,000. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. खूप छान प्रश्न आहे हा. काही गोष्टी ह्या जास्त बोलून सांगण्यापेक्षा स्वतः तुम्ही जर सराव केला तर ती गोष्ट तुमचंच तुम्हाला कळणार आहे की उदाहरण सोप्या पद्धतीने आपण कसं सोडवू शकतो. एका चौरसाकृती खोलीची बाजू 5 मीटर आहे. त्या खोलीला फरशी बसवायची ही काय प्रकार आहे बघा. एका चौरसाकृती खोलीची बाजू 5 मीटर आहे. खोलीची बाजू म्हणजे खोलीचा हा खालचा भाग आपण बघतोय आणि खोली चौरसाच्या आकाराची आहे म्हणजे याच्या लगतच्या बाजू खालच्या ह्या काटकोन आहेत आणि लगतच्या बाजू 5-5 मीटर या मापाच्या आहेत. ठीक आहे. चला पुढे काय केलंय बघू आपण. तर त्या चौरसाच्या आकाराच्या खोलीची ही जी बाजू आहे ती आहे 5 मीटर. त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी 1 चौरस मीटरच घेतलेला आहे बरं का, छोटा चौरसचा मीटर. त्याला 75 रुपये खर्च येतो. याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल म्हणजे जो फरशी बसवणारा कारागीर आहे तो एका चौरस मीटर जागेत फरशी बसवायची असेल तर 75 रुपये घेतो. बघा मग त्याची मजुरी किती. या चौरसाच्या आकाराच्या खोलीची टोटल जागा किती आहे ते आधी आपण काढून घेऊ. म्हणजे याच्यामध्ये किती छोटे छोटे चौरस आहेत ते आपण काढून घेऊ. आता 5 मीटर आहेत म्हणजे 5 चौरस असणार आणि इकडे पण 5 असणार. लक्ष द्या. म्हणजे 5-5 25. लगतच्या 2 बाजू, चौरसाच्या बाजू गुणिले बाजू म्हणजे चौरसाचं हे आतलं क्षेत्रफळ आहे 5 गुणिले 5 मीटर गुणिले मीटर मीटर स्क्वेअर 25 चौरस मीटर. म्हणजे याच्यामध्ये जे चौरस आहेत 1 मीटरचे चौरस इथं 25 भरलेत. बर एका चौरसाच्या ह्या फरशीला बसवायचा त्या आकाराच्या फरशीला बसवायचा खर्च आहे 75 रुपये त्या गौंड्याचा त्या मजुराचा. मग हे 75 रुपये एकासाठी आहेत तर 25 साठी किती. 75 गुणिले 25 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. बघा जागा आहे 25 चौरसची आणि एका चौरस मीटरला 75 रुपये खर्च. 75 आणि 25 यांचा गुणाकार. 5-5 25 हातचे आले 2. 5 2 10 10 आणि 2 12. परत 0 घेऊ. 7-5 35 हातचे आले 3. 7 2 14 14 आणि 3 17. बघा बेरीज करू आपण याची. 1,875 रुपये इतकी त्याची मजुरी होईल. 1,875. व्यवस्थित पाहायचं. बघा 1,875 सारखे दिसणारे 2 पर्याय आहेत. तिसरा आणि चौथा नीट पाहू. 1,875 3 नंबरला आहेत. 4 नंबरला मात्र 1,857 रुपये हे आहे. 1,857 ला आपला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधला सगळ्यात महत्वाचं ते वर्ष आहे 1857चा उठाव. तर पहा अशा प्रकारे आपण जर व्यवस्थित प्रश्न समजावून घेतला तर मला वाटतंय क्षेत्रफळ हा अवघड भाग नाही. आणि तसा गणित असू द्या किंवा कोणताही विषय असू द्या तुमच्या प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. तुम्ही किती प्रॅक्टिस करताय, किती आनंदाने करताय आणि किती त्याचा एन्जॉय घेताय. तुम्हाला स्वतःला जोपर्यंत आनंद मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट आपलीशी वाटणार नाही. ठीक आहे. आणि हे खूप सोपं आहे. ते सोपं तुम्ही बनवणार आहात तुमच्या प्रॅक्टिसने. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका आयताकृती भूखंडाची लांबी 70 मीटर व रुंदी 35 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. सरळ साधा सोपा प्रश्न आहे. दोन्ही लांबी मीटर मध्ये आहेत. आयताचा आकार आहे 70 आणि 35 या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. लांबी आणि रुंदी क्षेत्रफळ विचारले.
पहा, आता मला वाटतं हा प्रश्न तुम्ही सोडवायला पाहिजे. 70 आणि 35 त्या भूखंडाचं क्षेत्रफळ विचारलं आहे. 70 आणि 35 यांचा गुणाकार तुम्ही करून घ्या बरं. 70 मीटर व 35 मीटर. 70 मीटर गुणिले 35 मीटर. आपण आडवाच गुणाकार करू. हा 0 मांडून घेऊ. 7चा गुणाकार करू. 7 × 35 = 3. 7 × 21 21 आणि 3 24. 2450 मीटर दोनदा आहे म्हणजे मीटर स्क्वेअर आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ आहे 2450 चौरस मीटर. 2450 चौरस मीटर. 2450 चौरस मीटर पहिल्या क्रमांकात आहेत, पण दुसऱ्या क्रमांकात 2450 फक्त मीटर आहेत. तिसऱ्यामध्ये 245 चौरस मीटर आहेत. तुम्हाला चुकवण्याकरता बघा. तर त्या भूखंडाचं त्या जागेचं क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये असते, कारण त्याच्या आतमधले आपण छोटे छोटे चौरस मोजतो. म्हणून 2450 चौरस मीटर पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. एक 5 मिनिटांमध्ये आपला तास संपणार आहे. चुळबुळ करू नका. 10 मीटर बाजू असणाऱ्या चौरस आकृती भिंतीला रंग देण्याकरता, आता रंग द्यायचा आहे म्हणजे क्षेत्रफळच काढायचं, त्याची जागा काढायची. चौरसाचा आकार आहे 10 × 10 100 चौरस मीटर. हे त्याच्या भिंतीचं क्षेत्रफळ झालेलं आहे. एका चौरस मीटरला 50 रुपये. तर मग 100 चौरस मीटरला किती? बघा, एकाला 50 तर 100ला किती? एकदम इझी आहे. एकाला 50 तर 100 साठी 100 चौरस मीटर साठी 100 × 50 5 1 5 आणि 3 0 5000 रुपये एवढी मजुरी द्यावी लागेल. 5000 रुपये. ठीक आहे. एका आयताची परिमिती 50 सेंटीमीटर आहे. त्याची लांबी 15 सेंटीमीटर असेल तर आयताचं क्षेत्रफळ किती? आयताची परिमिती आहे 50 सेंटीमीटर, लांबी आहे 15 cm. आयताची परिमिती बघा, हा आयत आहे. आयताची परिमिती आहे 50, लांबी आहे 15, म्हणजे पुढची पण लांबी 15 15 आणि 15 30. टोटल 50 परिमिती आहे. 50 मधनं 30 गेली, उरले 20. म्हणजे इथं 10 आणि इथं 10, म्हणजे लांबी 10, लांबी 15 आणि रुंदी 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला विचारलंय आयताचं क्षेत्रफळ. लगतच्या दोन बाजू लांबी गुणिले रुंदी हा यांचा गुणाकार सेंटीमीटर मध्ये आहे. 15 × 10 15 10 150 चौरस सेंटीमीटर. 150 चौरस सेंटीमीटर हा पर्याय क्रमांक 3 वर आहे. आता हा शेवटचा, मला वाटतं ही शेवटची स्लाइड आहे. लक्षात ठेवा, चौरस बाजू दुप्पट केली क्षेत्रफळ चौपट होईल. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण नीट पाहू. चौरसामध्ये जर बाजू दुप्पट झाली तर क्षेत्रफळ किती होतं बघू. हा एक चौरस आहे, याची बाजू आहे 4, ही पण 4. याचं क्षेत्रफळ आलं 16 चौरस सेंटीमीटर स्क्वेअर करू आपण, म्हणजे चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. आता याची बाजू दुप्पट करायची, 4 चौक 16 करायची. दुप्पट दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं. 4 2 8 करू, 16 नाही 4 2 8 करू. इकडे पण दुप्पट करायची, 8 झाली. आणि याचा क्षेत्रफळ जर काढलं तर ते 8 8 64. आता बघा, 16 आणि 64 मध्ये संबंध काय? तर 16 चौक 64. म्हणजे जर दुप्पट केली तर दुप्पट गुणिले दुप्पट म्हणजे 2 × 2, तर बाजू दुप्पट झाली तर क्षेत्रफळ चौपट होईल. म्हणजे आपलं वाक्य आपण प्रूव्ह केलं. बाजू तिप्पट केली तर 3 त्रिक 9 9पट होईल क्षेत्रफळ. 4 पट केलं तर 4 चौक 16 पट होईल. आणि आयताची लांबी जर दुप्पट केली आणि रुंदी निम्मी केली तर काहीही फरक होत नाही. बरोबर. अशा प्रकारे आपण आजचा तास घेतलेला आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती श्रीगोंदा यांच्यातर्फे मी आपला आभार व्यक्त करतो. उद्या पुन्हा सकाळी आपण ठरलेल्या वेळेत 7 ते 8 या वेळेत भेटणार आहोत आणि क्षेत्रफळ हाच भाग आपल्याला पाहायचा आहे. धन्यवाद.